नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा. इथं आपण आज मटन रेसिपी करणार आहोत. इथं अर्धा किलो मटन घेतले आणि त्यात 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ टाकून आपण त्याला अर्ध्या तासासाठी मॅरिनेट व्हायला ठेवायचे. हे बघा, झाकण ठेवूया आपण अर्ध्या तासासाठी. इथं मोठं पातेलं घेतले जेणेकरून मटन लवकर शिजलं जाईल. शक्यतो जाड बुडाचं पातेलं असतं ते वापरा शिजण्यासाठी, कारण मटण शिजायला खूप वेळ लागत असतं. इथे मी जवळजवळ 3 छोट्या पळ्या तेल घातले. तेल चांगलं तापवून द्यायचे आणि 2 मीडियम आकाराचे कांदे होते ते टाकलेत आपण त्यात. कांदा चांगला भाजायचे लाल होईपर्यंत. अधूनमधून हलवून घेऊन आपण चांगला व्यवस्थित असा भाजून घेऊया. हे बघा, लाल झालेला आहे कांदा आपला. आणि आपण मॅरिनेट करायला ठेवलं होतं अर्धा तास मटण, ते आपण मॅरिनेट झालेलं आहे चांगलं. आणि अर्ध्या तासानंतर आपण पातेल्यात घालायचे. कांदा लाल भाजलेला आहे, त्यात चांगलं परतून घ्यायचे आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे. आणि एक मोठं भांडं ठेवायचे जेणेकरून तेलात ते शिजलं जाईल चांगलं. आणि इथं मी जवळजवळ 1 तांब्या पाणी ओतले त्याला वरून. असं पाणी ठेवायचं म्हणजे पाणी वरून तापलं गेलं की आपण त्याच्यात ओतू शकतो. हे बघा, पाण्याला उकळी आली आणि आपण त्याच्यात आता ओतून घेऊया. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं करतोय आपण हे घरच्या घरी. आणि या पाण्यात आता शिजून द्यायचे आपल्याला. चला, आपण आता मसाल्याची तयारी करूया. इथं आपण मसाला भाजण्यासाठी 3 पळी तेल घेतले, 3 छोट्या पळ्या. जास्त तेल असेल तर चांगला मसाला भाजला जातो त्यात. इथं घेऊया आपण आलं लसणाचं वाटण, 2 चमचे लाल तिखट, घरगुती लाल तिखट असतं ते. नंतर घेऊया 1 चमचा धने पावडर. इथं आपण मटन मसाल्याची पोडी एक पोडी असते ती सगळी पोडी टाकली आहे. नंतर टाकले आपण गरम मसाला 1 चमचा आणि कलर येण्यासाठी लाल काश्मीरी पावडर. हे सगळं आपल्याला तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचे. आणि वरून 1 चमचा मी तिळाची पावडर केली होती. तीळ भाजून त्याची पावडर करून टाकायची, छान लागते त्यात. आणि चवीला मीठ टाकायचं मसाला भाजताना त्यात. चांगलं हलवून घ्या तेलात चांगला मसाला भाजला गेला पाहिजे, कारण आपण डायरेक्ट ओतणार आहे ह्याच्यामध्ये शिजलेल्या मटणामध्ये. इथं कांद्याची पेस्ट करून घेतली होती, ती सुद्धा आपण टाकूया वरून. कांदा भाजून त्याची पेस्ट करून घेतली होती. कांदा लाल होईपर्यंत भाजायचा. आणि मसाला चांगला आपल्याला इथं शिजवून घेण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं. शिजवून म्हणजेच चांगला भाजण्यासाठी थोडंसं पाणी ओतायचं त्यात. इथं बघा, आपलं मटण शिजलं गेलं आहे, उकळी चांगली फुटली आहे त्याला. आता आपण जो भाजलेला मसाला आहे तो यात टाकून घेऊया. पळीनं टाकूया थोडं थोडं करून आपण. हे बघा, अशा प्रकारे. मसाला चांगला भाजला गेला तर जे भाजी असते मटणाची त्याला चांगली चव येते. आणि हे बघा, उकळी येऊन द्यायचे आणि तयार झालेली आहे आपली मटणाची भाजी. रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.